वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. गुहा येथे कानिफनाथ महाराजांच्या यात्रेला महाआरतीनं उत्साही प्रारंभ. राहुरी तालुक्यातील गुहा येथे कानिफनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले तसेच सागर बेग यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या महाआरतीनं यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. यात्रेच्या पार्श्वभूमीवर राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय थेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वेद बातमीचासाठी रफिक शेख व राजेंद्र उंडे, राहुरी. तर इथले सर्व जे ट्रस्टी आहेत, ग्रामपंचायत देखील मोठं सहकार्य केलं आणि अन्य पालकमंत्री महोदयांचं देखील मोठं कोर्टाच्या कामकाजामध्ये काही वकील देणं असेल असं मोठा त्या ठिकाणी आधार झाला आणि तो स्टे काल उठला किंवा तो त्याला जे काय इथं मनाई हुकूम होता इथे यायला त्याला स्टे मिळाला, जेणेकरून आज यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली. आज मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या भक्तिभावानं आमच्या सगळ्या माता भगिनी ग्रामस्थ हे सालाबाद प्रमाणे ही यात्रा साजरा करू शकते. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हे इथं काय पक्षाचा संबंध नाही, हे धर्म सगळ्यांचा विषय ना, हा काय पक्षाचा कुठे विषय. आम्ही याच्यामध्ये या बाबतीत काय धर्म म्हटलं की सगळ्याचा विषय, पक्षाचा काही विषय नाही. काय भाजपचा काय इथं काय हे नाही ना, काय भगवत झाला असं काही विषय नाही काय. आणि माझं असं मत आहे की इथं या गावामध्ये बऱ्याच वर्षापासून खरं व्यवस्थित उत्सव चालू होता. गेल्या काही वर्षापासून त्याला जे गालबोट लागलेलं आहे, माझी एवढंच म्हणणं आहे की योग्य तो कायदा करून, आता सरकार तर हिंदूंच्या विचाराचं सरकार आहे इथले, त्यामुळे इथं लवकरात लवकर योग्य त्या याच्यामध्ये एक गाव दोन तुकडे करावेत आणि इथं आमच्या सर्व हिंदू बांधवांना योग्य पद्धतीने कुठल्याही दबावमुक्त या ठिकाणी दरवर्षी हा उत्सव साजरा करता यावा अशी काहीतरी त्या ठिकाणी व्यवस्था होणं गरजेचं. कारण एवढा पोलीस बंदोबस्त कशाला पाहिजे, एवढा काय विषय काय. त्यामुळे योग्य तो पटकन त्या ठिकाणी निर्णय होऊन कायदेशीर जर झाला तर कुठल्याही दबावाशिवाय या ठिकाणी ग्रामस्थांना यात्रा साजरी करता येईल, आपलं धर्माचं त्या ठिकाणी आचार चालन पालन करता येईल अशी आमची त्या ठिकाणी. राहुरी मतदारसंघाला लवकरच 2 आमदार पाहायला मिळतील अशी चर्चा आहे. हे बघा, आज आम्ही देवा करता इथं आलेलो. तर राजकारणाबद्दल मी काय त्यांना ते बोलले मी आमदार होणार, त्यांना शुभेच्छा. इतकं काय मला काही एवढी घाई नाही. शेवटी विषय काय आहे की लोकांची कामं करून अजून त्या प्रक्रियेला वेळ आहे. आज आम्हाला या ठिकाणी मी त्याबद्दल काही बोलू इच्छित नाही. त्यांना म्हटलं जायचंय, मला व्हायचं, त्यांना शुभेच्छा. जेव्हा ते तो विषय ज्या पिचवर, तो विषय त्या पिचवर ते बोलू ना. आज इथं धर्माचा आपल्या उत्सवाचा विषय, त्यामुळे मी त्या विषयावर आज काय बोलू इच्छित नाही. एवढी घाई मला झालेली नाही. दरवर्षी सालाबाद प्रमाणे ओम चैतन्य कानिफनाथ महाराज यांचा यात्रा उत्सव आपल्या गुहा गावामध्ये साजरा अतिशय उत्साहात आणि भाविकांच्या मोठ्या संख्येने होत असतो. पण यावेळी काही जी आधी प्रवृत्तीच्या लोकांनी ही यात्रा व्हावा नाही, या यात्रेला खंड पाडावा, परत कधीच ही यात्रा आपल्या गावात झाली नाही पाहिजे, अशा प्रकारचा काही लोकांनी प्रयत्न केला. त्याच्यात वक्फ बोर्डामध्ये गेले, वक्फ बोर्डांनी यात्रेवर स्टे आणून दिलं, यात्रेवर स्टे आणायचं काम केलं होतं. पण काल काही लोक, आपल्या गावातील ग्रामस्थ काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आले, या गोष्टीची चर्चा केली. मी आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी बोललो आणि नामदार साहेबांनी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून हायकोर्टातून आपल्याला अर्जंटमध्ये काल रात्रीच हा स्टे उठला आणि आपल्या यात्रेला परवानगी दिली आहे. मी प्रथमतः मुख्यमंत्री साहेब आणि नामदार साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य होऊ शकलं. गेल्या अनेक वर्षांपासून काही लोक इथं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत, लँड जिहाद करतायत आणि बरेचसे अतिक्रमण पण आपल्याला इथं पाहायला मिळते आहे. तर मी नक्कीच या सगळ्या गोष्टीमध्ये प्रयत्नशील आहे की हे लवकरात लवकर अतिक्रमण काढून टाकायचंय. आणि आदरणीय आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांची इच्छा होती, स्वप्न होतं, 2022ला ते स्वतः येऊन इथं त्यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठान केलं होतं आणि तेव्हापासून आपला यात्रा अतिशय आनंदामध्ये चालू होतो. भाविक देखील मोठ्या प्रमाणात गावातून आणि तालुक्यातून येतात आणि त्यांची इच्छा होती की भव्य दिव्य असं कानिफनाथांचं मंदिर
भूतो ना भविष्य असं आपल्या गोवा गावामध्ये झालं पाहिजे. आणि नक्कीच मी पूर्ण विश्वासाने आपल्याला हा शब्द देतो की येणाऱ्या काही दिवसातच आपल्या गोवा गावामध्ये आपल्या जिल्ह्यात नसेल असं मंदिर कानिफनाथांचं असं आम्ही आपल्या गोवा गावामध्ये कोणत्याही परिस्थितीत करून दाखवणार. आणि यासाठी मला जे जे प्रयत्न करावे लागतील, जिथे जिथे जावं लागेल, जे जे करावं लागेल ते पूर्णपणे मी करणार आहे. नक्कीच येणाऱ्या दरवर्षी भाविक भक्तांना अतिशय आनंदामध्ये यात्रा उत्सवाचा आनंद घेता येईल यासाठी पूर्णपणे मी प्रयत्न करणार आहे. आणि अतिक्रमण ज्या ज्या लोकांनी जे आधी लोकांनी इथं केलंय तर ते पण लवकरात लवकर आम्ही पूर्ण कायदेशीर प्रयत्न करून ते लवकर अतिक्रमण उकरून टाकणार आहे. आणि त्यांचं लय स्वप्न आहे, त्यांच्या लय इच्छा आहे की हे मंदिर पण बंद पाडणार आहेत. आम्ही तर तुम्ही स्वप्न बघू नका, किती काही जरी झालं आणि काय कुणी काही जरी केलं कुणी आलं तरी काही झालं तरी जवळ सूरज चंद्र आहे तर या गोवा गावची कानिफनाथांची यात्रा ही मी कोणत्याही परिस्थितीत पण पडून देणार नाही हा शब्द या निमित्ताने देतो. अतिशय उत्साहात आणि आनंदात आजचा कार्यक्रम पार पडलाय. येणाऱ्या कोणत्याच वर्षी आपल्या यात्रेला कधीच खंड नाही पडणार आणि आम्ही पडूनही देणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो. सर्व भाविक भक्तांना यात्रा उत्सवाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम.